तर त्यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू आहे। पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे हे आघाडीवरती आहेत। महायुतीचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंमध्ये कांटी की टक्कर असल्याचंही दिसतंय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, खरं तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची देखील उत्सुकता आहे। काय नेमकं त्या ठिकाणी सुरू आहे? पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू असल्याचं कळतंय। विशाल, 2 वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि या 2 तासांमध्ये आतापर्यंत साधारणतः 20 ते 25 हजारापर्यंत मतांची पहिल्या फेरीची मोजणी झालेली आहे। आणि या मतमोजणीमध्ये जे प्रत्यक्ष टेबलवर आपल्याला मतमोजणी बघायला मिळते, 3 उमेदवार आहेत। एक तर किशोर दराडे महायुतीचे, दुसरे संदीप गुळवे महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे। या तिघांमध्ये प्रचंड अशी चुरस बघायला मिळते आहे। अनेक ठिकाणी विवेक कोल्हे हे आघाडीवर बघायला मिळत आहे, तर काही ठिकाणी किशोर दराडे हे 2 उमेदवारांच्या तुलनेमध्ये जास्त मतं घेतलेल्या बघायला मिळत आहेत। थोड्याच वेळामध्ये पहिली फेरी संपणार आहे, त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। परंतु आता कुठला एखादा उमेदवार हा आघाडीवर आहे हे सांगणं धाडसाचं ठरेल, कारण 3ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर आहे। 30 टेबल आहे, 30 टेबलवर ही मतमोजणी चालू आहे। प्रत्येक 1-2 टेबल सोडल्यानंतर एक दुसरा उमेदवार हा आघाडीवर बघायला मिळतोय। त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक प्रकारची चुरस होती आणि आता ही चुरस आपल्याला प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये देखील बघायला मिळत आहे। नक्कीच नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीचे अपडेट्स आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यापर्यंत देत होते। धन्यवाद मुकुल, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।